नमस्कार. आज आपण बनवणार आहोत थोडीशी वेगळ्या पद्धतीची कारल्याची भाजी. ही कारल्याची भाजी खायला अप्रतिम लागते. लहान मुलंसुद्धा आवडीनं खातात. तुम्ही लहान मुलांच्या टिफिनला किंवा ऑफिसच्या टिफिनला सुद्धा अशा प्रकारे कारल्याची भाजी बनवून देऊ शकता. खूप छान लागते. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. कारल्याची भाजी बनवण्यासाठी मी इथं 250 ग्रॅम पांढरे कारले घेतलेले आहेत. एकदम असे ताजे कारले आहेत आणि कमी कडू राहतात. हिरव्या कारल्यापेक्षा हे कमी कडू राहतात आणि चवीला सुद्धा खूप छान लागतात हे कारले. आता सुरुवातीला आपण याचा मागचा आणि पुढचा भाग काढून घेऊया. आता अशा प्रकारे आपल्याला कापून घ्यायचं आहे. अशा प्रकारे एवढ्या जाडीच्या आपल्याला फोडी करून घ्यायच्या आहेत. जास्त पातळ पण नाही आणि जास्त जाड पण नाही. अशा प्रकारे आपल्याला कारले कापून घ्यायचं आहे. अशा प्रकारे मी कारले कापून घेतलेले तुम्ही बघू शकता. यामधलं आपल्याला बी काढून घ्यायचं आहे. जास्त जाड असेल तरच बी काढायचं आहे. कोवळं बी असेल तर काढायची गरज नाही आहे. थोडंसं जाड जाड बी याच्यातलं मी काढून घेणार आहे. कारल्यामधलं मी जाड जाड बी काढून घेतलेलं आहे. जे कोवळं आहे ते काढलेलं नाही बी. आता हे कारले आपल्याला एका बाउलमध्ये काढून घ्यायचे आहेत. एका बाउलमध्ये काढून घेतलेले आहेत कारले मी. आता यामध्ये घालायचे आपल्याला अर्धा चमचा मीठ घालायचं आहे. पाव चमचा हळद घालायची आपल्याला. हळद आणि मीठ आपल्या कारल्याला व्यवस्थित लावून घ्यायचं आहे. मिठामुळं कारल्याला पाणी सुटतं आणि हळदीमुळं कारल्याचा कडवटपणा कमी होतो. आता आपल्याला याला अर्धा तास असंच ठेवायचं आहे मीठ आणि हळद लावून. याला अर्धा तासासाठी आपण हे हळद आणि मीठ लावून हे कारलं मुरत ठेवलेलं होतं. याला व्यवस्थित पाणी सुटलेलं आहे. आता आपल्याला याला पिळून घ्यायचं आहे. यामधलं पाणी काढून घ्यायचं आहे आपल्याला. जेवढं पाणी निघेल तेवढं काढून घ्यायचं आहे. एका प्लेटमध्ये आपल्याला हे पिळून घ्यायचं आहे कारलं. अशा प्रकारे आपल्याला याचं पाणी काढून घ्यायचं आहे सगळ्या कारल्याचं. मी सगळे कारले पिळून घेतलेले आहेत. एवढं कारल्याचं पाणी निघालेलं आहे. सगळा कारल्याचा कडवटपणा ह्या पाण्यामध्ये निघून गेलेला आहे. त्यामुळं आपलं कारलं अजिबात कडू होत नाही. आता सुरुवातीला आपल्याला एक मसाला बनवून घ्यायचा आहे कारल्याला. मी इथे एक कढई ठेवलेली आहे. कढईमध्ये आपल्याला 2 ते 3 चमचे तेल घालायचं आहे. तेल आपल्याला गरम होऊ द्यायचं आहे. त्यानंतर घालायचं आपल्याला लसूण. 9 ते 10 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत मी इथं. अर्धा इंच आलं आणि थोडे सुक्या खोबऱ्याचे काप घेतलेले आहेत ते घालायचे आहेत. आता व्यवस्थित आपल्याला हे तेलामध्ये व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे आहेत. आता यामध्येच घालायचे आपल्याला 1 चमचा चणा डाळ. तर व्यवस्थित हे आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे. म्हणजेच भाजून घ्यायचं आहे तेलामध्ये. व्यवस्थित आपला मसाला भाजलेला आहे. तर आपण हे काढून घेऊया. एका प्लेटमध्ये काढून घ्यायचा आपल्याला हा सगळा मसाला. आता त्याच तेलामध्ये आपल्याला हे कारलं फ्राय करून घ्यायचं आहे थोडंसं तेलामध्ये. तीन ते 4 मिनिट आपल्याला व्यवस्थित कारलं तेलामध्ये परतून घ्यायचं आहे. थोडंसं असं सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला परतायचं आहे कारलं.
कारला असं मस्त आपलं तेलामध्ये फ्राय झालेलं आहे. तुम्ही बघू शकता थोडंसं असं नरम झालेलं आहे. कारलं शिजलेलं आहे थोडंसं. 50% कारलं आपलं तेलामध्ये शिजलेलं आहे. आपण हे काढून घेऊया. आता हे कारलं आपल्याला काढून घ्यायचं आहे. सगळं कारलं आपल्याला प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे. आता राहिलेल्या तेलामध्येच आपल्याला घालायचे आपल्याला अर्धा चमचा जिरे, अर्धा चमचा सोप, इथं मी 2 मीडियम साईजचे कांदे एकदम बारीक कापून घेतलेले ते घालायचा आहे कांदा आपल्याला. आता कांदा आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचा आहे थोडासा गोल्डन कलर होईपर्यंत. 2 ते 3 मिनिट आपल्याला कांदा व्यवस्थित परतायचा आहे. कांदा आपल्याला एकदम बारीक कापायचा आहे. गॅस आपल्याला मिडियमच ठेवायचा आहे. मिडियम गॅसवर आपल्याला व्यवस्थित कांदा परतून घ्यायचा आहे. इथे एक मिक्सरचा भांडा घेतलेला आहे. आपण जे मसाला भाजून घेतला होता ते मिक्सरच्या भांड्यात घालायचा आहे. मी मिरची दाखवायची विसरले होते तर मी 4 मिरच्या घेतलेल्या आहेत, कमी तिखट आहेत. हे मिरच्यामधून कट करून थोड्याशा तेलामध्ये फ्राय करून घेतलेल्या आहेत. आता आपल्याला हा मसाला घालायचा आहे यामध्ये. आता इथे मी 2 टोमॅटो घेतलेले आहेत. असे एका टोमॅटोचे 4 भाग करून ते घालायचे आहेत आपल्याला. टोमॅटो ज्यात 2 टोमॅटो घेतलेले आहेत. आता आपल्याला हे मिक्सरमधून एकदम बारीक करून घ्यायचं आहे. लागलं तर आपल्याला 1-2 चमचे पाणी वापरायचं आहे किंवा असाच बिगर पाण्याचाच मसाला आपल्याला व्यवस्थित बारीक करून घ्यायचा आहे. कांदा आपला व्यवस्थित परतून झालेला आहे, असा गोल्डन कलर झालेला आहे. आता यामध्ये घालायचं आपल्याला 2 चमचे धना पावडर, 1 चमचा काश्मीरी लाल तिखट. आपण हिरवी मिरचीसुद्धा घातलेली आहे त्यामुळे तिखट मी कमीच घातलेलं आहे. आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता यामध्ये घालायचं आपल्याला हे मिक्सरमधला मसाला घालायचा आहे आपल्याला. ना पाणी घालतात ते मिक्सरमध्ये मसाला मी काढून घेतलेला आहे. अजिबात पाणी घातलेलं नाही आहे. आता मसाला आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचा आहे. दोन मिनिट आपल्याला व्यवस्थित मसाला परतायचा आहे. यामध्ये थोडंसं आपल्याला पाणी घालायचं आहे. मिक्सरमध्ये मसाला राहिलेला होता त्यामध्ये मी थोडंसं पाणी घातलेलं आहे. पाणी घातल्यानंतर आपल्याला 2 मिनिटं मसाला शिजवून घ्यायचा आहे व्यवस्थित. यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे. झाकण ठेवून आपल्याला मसाला शिजवायचा आहे. 2 मिनिटं मी मसाला शिजवून घेतलेला होता. मसाला आपला व्यवस्थित शिजलेला आहे. आता यामध्ये घालायचं आपल्याला मीठ घालायचं आहे. मीठ आपल्याला कमीच घालायचं आहे कारण आपण कारल्याला सुद्धा मीठ लावलेलं होतं त्यामुळे आपल्याला मीठ एकदम कमी घालायचं आहे. आता यामध्ये घालायचं आपल्याला गरम करून घेतलेलं पाणी. अर्धा ग्लास पाणी घालायचं आपल्याला. जास्त पाण्याचा वापर करायचा नाही आहे. जास्त पातळ भाजी आपल्याला करायची नाही. इथं मी अर्धा ग्लास पाणी घातलेलं आहे. पाणी घातल्यानंतर आपल्याला ह्या ग्रेव्हीला एक उकळी काढून घ्यायची आहे. आपल्या ग्रेव्हीला उकळी आलेली आहे, व्यवस्थित शिजलेली आहे. आता यामध्ये घालायचं आपल्याला तेलामध्ये फ्राय करून घेतलेलं कारलं घालायचं आहे. कारलं घातल्यानंतर व्यवस्थित मिक्स करायचं आहे. आता आपल्याला 3 ते 4 मिनिट हे भाजी शिजवून घ्यायची आहे. कारलं तेलामध्ये फ्राय करून घेतल्यामुळे आपल्याला जास्त वेळ लागत नाही भाजी शिजायला. आता गॅस आपल्याला मिडियम ठेवायचा आहे. तर यावर झाकण ठेवून आपल्याला 3 ते 4 मिनिट हे भाजी शिजवायची आहे.
झाकण ठेवून मी 4 ते 5 मिनिट ही भाजी शिजवून घेतलेली आहे. तुम्ही बघू शकता आपल्या भाजीला कलरसुद्धा खूप छान आलेला आहे आणि आपलं कारलंसुद्धा व्यवस्थित शिजलेलं आहे. अशा माझ्या पद्धतीनं नक्की एकदा कारल्याची भाजी करून बघा. खूप छान लागते, अजिबात कडू लागत नाही. आता आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि सगळ्यात शेवटी आपल्याला घालायचा आहे यामध्ये अर्धा चमचा गरम मसाला आणि थोडीशी आमचूर पावडर घालायची आहे, म्हणजे याचा कडवटपणा राहिलेला कमी होतो. तर व्यवस्थित आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे. आता सगळ्यात शेवटी घालायचे आपल्याला यावरून भरपूर सारी कोथिंबीर घालायची आहे. अशी मस्त आपली चटपटीत अशी कारल्याची भाजी तयार झालेली आहे. खायला अप्रतिम लागते भाजी. आता खाली काढून आपण सर्व करून घेऊया. आता आपण कारल्याची भाजी सर्व करून घेऊया. खायला अप्रतिम लागते. लहानापासून मोठ्यापर्यंत सगळ्यांना हे कारल्याची भाजी अशा प्रकारे केलेली आवडते. अजिबात कडू लागत नाही. तुम्ही सुद्धा अशा प्रकारे नक्की करून बघा. तुम्हाला माझी आजची रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा. हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि नातेवाईकांना शेअर करा. माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. बाजूच्या बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे येणारे व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळतील. भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा.